नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। द्रोणागिरी नोडमध्ये दिवसाढवळ्या चोरांचा सुळसुळाट। द्रोणागिरी हा सिडकोचा सर्वात मोठा नोड म्हणून विकसित केला जात आहे। त्यानुसार मागील 2 वर्षांपासून सिडकोने येथील पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे। नवी मुंबई विमानतळ, न्हावा शेवडी सीलिंग प्रकल्प व उरण नेरूळ बेलापूर रेल्वे सेवेमुळे द्रोणागिरी नोडला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले। सिडकोच्या माध्यमातून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत। सिडकोने मोठमोठे गृहप्रकल्पही प्रस्तावित केले आहेत। सिडको व्यवस्थापनाने खाजगी विकासाच्या माध्यमातून उरण तालुक्यात द्रोणागिरी नोड परिसरात रहिवासी संकुल उभारल्यामुळे शहरी जीवन सुखकर झाले आहे। त्यामुळे द्रोणागिरी नोडमध्ये अनेक नागरिकांनी घरे घेतली आहेत। असे असले तरी द्रोणागिरी नोडमध्ये समस्यांचा पाडाही मोठा आहे। मर्यादित लोकल फेऱ्या, पिण्याच्या पाण्याच्या समस्या, अनधिकृत बांधकाम, टपऱ्या, अजूनही चौकात सिग्नल यंत्रणा नाही, या अनेक समस्यांसोबतच आता दिवसाढवळ्या चोरीचे सत्र सुरू आहे। गेल्या 2-4 महिन्यापूर्वी द्रोणागिरी सेक्टर 12 येथील सिडकोच्या भूपाळी नावाच्या रहिवासी संकुलामध्ये बाजूच्या घराला काड्या लावून एका रहिवाशाच्या घरी चोरी करण्यात आली। त्यानंतर द्रोणागिरी सेक्टर 53 मध्येही चोरी झाली आणि येत्या 8 दिवसात द्रोणागिरी सेक्टर 50 मध्ये व्हिला सोसायटीमध्ये व तिच्या पाठीमागच्या सोसायटीमध्ये चोरी झाली। त्यावेळी किमती दागिने घेऊन चोर पसार झाले आणि दिनांक 15 जुलै रोजी सेक्टर 50 मधील अनंत कॉर्नर नावाच्या सोसायटीमध्ये दीपराज चंद्रकांत ठाकूर यांच्या 801 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी लॅच लॉक तोडून बेडरूममधील कपाटातून सुमारे 18 तोळे सोन्याचे दागिने, एकूण 14.40 लाखांची मालमत्ता लंपास केली। विशेष म्हणजे झालेल्या सगळ्या चोऱ्या दिवसाढवळ्या दुपारच्या सुमारास झाल्या आहेत। द्रोणागिरी नोडमध्ये अजूनही बऱ्याच ठिकाणी CCTV कॅमेरे लावले गेले नाहीत। सेक्टर 50 मध्ये सोसायटीत चोरी झाली तेव्हा तेथील चौकात त्याच दिवशी CCTV कॅमेरे लावले, पण उरण भागात काही ठिकाणी CCTV कॅमेरे असूनही चोर CCTV कॅमेऱ्यात कैद, पण तरीही 7 महिने उलटून जाऊनही पोलिसांना चोर पकडण्यात अपयश आले आहे। याचे उदाहरण द्यायचे झाल्यास उरण करंजा रोडवरील आंबेनगर येथे 30 डिसेंबर रोजी एकाच रात्री 4 घरे फोडली होती। यात रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती। चोरी केलेले चोर CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। मग CCTV कॅमेरे बोगस आहेत का, की चोरांना कुणाचे सहकार्य होत आहे का? चोरांचे चोरी केलेल्या ठिकाणी नेहमीच जाणं येणं असतं का? चोर लवकरात लवकर पकडले जाणे हे पोलिसांसाठी आव्हानच आहे, हे मात्र नक्की, असे द्रोणागिरी नोडमधील रहिवाशांकडून बोलले जात आहे। सतत होणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। आयुष्याची जमवलेली पुंजी, दागिने चोर लंपास करत असतील तर रहिवाशांनी अशा घटना वारंवार होऊ नयेत याकरता मदत तरी कुणाची घ्यायची, हा यक्ष प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित आहे। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी, उरण।